विक्रांत थांब. लक्षात ठेव, एकदा या दाराच्या बाहेर गेलास की मागे फिरता येणार नाही. मला 2 मिनिट द्या, मी आलो. अरे पण काय विक्रांत, काय झालं? निर्णय बदललास? नाही, माझी बायको लग्नापूर्वीच प्रेग्नंट आहे, हे सत्य आहे. पण काहीही झालं तरी तू हे कुणालाही सांगणार नाहीस. आत्या, तुला माझी शपथ आहे. आले आले. या राजे या, आपल्या राणी साहेब आपली वाट पाहत आहेत. चला. काय रे, किती वेळ लावलास? काय करत होतास तिकडे? मामा तुझा जा जा रे बापू, काय झालं? तब्येत बरी नाही का? नाही, काही नाही, आय एम ऑल राईट. अरे विकी यार, जरा तरी हस ना. आज तुझं लग्न आहे यार. हो ना, एक तर तुझ्या इच्छेनं तुझ्या पसंतीनं तुला हवं त्या मुलीशी लग्न झालंय तुझं. आता तरी हस. काय झालं? काही नाही. निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. नाही, खरंच काही नाही काका. आता लग्न झालंय ना माझं, अंगावर जबाबदारी आहे, थोडं तरी गंभीर होऊ दे. आता एवढी सगळी तयारी करायची म्हणजे वेळ हा लागणार. हा? अरे ती मोनिका बघ, बाई असून सुद्धा याच्या अगोदर तयार होऊन स्टेजवर हजर. तू गप रे, तुझ्यासारखं आहे का? एक पांढरी पॅन्ट, एक पांढरा शर्ट, खोचरा की झाली तयारी. अरे बाबा, नवरदेव आहे तो, थोडा वेळ हा घेणारच. अरे पण एवढा? मग वेलकम माय डिअर हबी. बाय द वे लेट झालायस तू. या 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 काळ्या आजी बर का. नमस्कार करा. सुखी राहा आणि आम्हाला लवकरच गोड बातमी द्या बरं का. आजी, अजिबात घाई नाही. मला निदान 2 वर्ष तरी लग्न एन्जॉय करू दे. अरे मधू, काय वहिनी? आपण नो प्रेझेंट्स प्लीज असं लिहिलं होतं ना, तरी लोक घेऊन येत आहेत. आपल्याला लक्षात ठेवून रिटर्न करायला पाहिजे. तेव्हा सगळं व्यवस्थित तपशीलवार लिहून ठेवा. 7 पाकिट आले ते कंदर. मोजून ठेवली होती. एकूण 8 पाकिट आली. 8? 8? 8. हा. एक चुकून ह्या खिशात ठेवलं होतं. हॅलो हॅलो. दमायला झालं.
आय थिंक यू नीड दिस. थँक्यू. थँक्स अगेन. वेलकम अगेन. हॅलो. कशी मस्त. व्यवस्थित घ्या. हा भरपूर जेवा. घ्या घ्या. तुम्ही घेणार का जेवण? नाही आपण नंतर जेवूयात ना. ठीक आहे. हा मी आलो. आलो आलो. या या. विक्रांत, आई कसं वाटतंय तुला? अरे मला काय झालंय, मी एकदम व्यवस्थित आहे. मी काय म्हणते, पाहुणे मंडळी सगळी येऊन झाली आहेत आता. तुम्ही येता का? त्यांना जरा जेवणाचा आग्रह करा. चला. नाही कशाला? नाही येतो की आम्ही येतो. नमस्कार. कसं चाललंय जेवण? एक जिलबीचा आग्रह. नको नको. अहो नको नको काय म्हणताय, एखादी जिलबी खायलाच हवी. बरं मग द्या. तुमचं ताट रिकामच आहे काका. ही घ्या एक जिलबी. अजून एक देऊ का? सावकाशी होते. हा चल 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 ना. नमस्कार. जिलबीचा आग्रह. काका मला माहितीये तुम्हाला डायबिटीसचा त्रास आहे, पण एखाद्या जिलबीने काही फरक पडणार नाही. काका मी सारखं सारखं लग्न नाही करणार आहे, एकदाच करणार आहे आणि आग्रह सुद्धा एकदाच करणार आहे. तुम्हाला पण अजून हवी आहे? तू वाट. मी आलोच. अरे आलेच. कशा आहेत मॅम? अरे छान. लग्न मात्र झकास झालं हो. थँक्यू थँक्यू. तुम्ही जेवलात का? नाही आता मी घेते. नाही नाही, न जेवता अजिबात जायचं नाही. अजिबात नाही, मी जेवल्याशिवाय जाणारच नाही. ओके बुफे तिकडे. ओके येते मॅम. या. ओ हाय. अरे कुठे गायब झाला होता दोघं? अरे काय नाही, आम्ही बाहेर जाऊन चहा पिऊन आलो. हा पण तुला काही हवं होतं का? नाही, तुम्ही आत्याला पाहिलं का? हो मगाशी पार्किंग मध्ये पाहिलं होतं. गाडीत काहीतरी ठेवत होती. अरे ती बघ त्या कोपऱ्यात आहे. दिसली का? मी आलोच. बर. काय रे, काय झालं? तिच्या बिनधास्त वागण्याचा मला सर्वात जास्त त्रास होतोय आत्या. ती तशी वागणारच. बिकॉज शी हॅज टू लूज नथिंग. तिला ऐकतं आणि सगळं मिळालं. मोनिकाचं वागणं पाहून माझ्या मनात शंकाही आली की कदाचित आपण प्रेग्नंट आहोत हे तिला माहीतही नसेल. वेड्यासारखा विचार करू नकोस तू. आजच्या काळात MBA झालेल्या मुलीला हे कळत नाही का? ती तशी वागते कारण ती निर्लज्ज आहे. तू फक्त शपथ सुटली मग. पुढच्या 10 मिनिटात मी होत्याचं नव्हतं करून दाखवते की नाही ते बघ तू. विक्रांत, अरे गप्पा काय मारत बसलायस इथे? गुरुजी आत बोलत आहेत. चल. मला? हो मग कशाला? अरे कशाला काय, आता तिचं नाव बदलायचं ना. चल चल उठ. तुम्ही येत आहे ना? हो आले ना. तुम्ही पुढे वा, मी आलोच. पण लवकर या. चल. जा, नाव ठेव. जा. तर तू पण चल. नाही तुझा. तिचा पराक्रम कळल्यापासून ती समोर जरी आली ना तरी माझ्या डोक्यात घाव पडायला लागतात. बरं मोनिका, आपल्या आई वडिलांनी आपलं ठेवलेलं नाव आपल्याला आवडतंच असं नाही.
पण बायकांकडे हा एक चान्स असतो बरं का, त्यामुळे नाव आवडत नसेल तर आत्ताच ठेवून घे. आज तो तुझं नाव ठेवील, उद्यापासून तू त्याला नाव ठेवायला मोकळी काय? नानू मामा. बायकांना हाही चान्स असतो. नानू मामा. अरे आला आला, उत्सव मूर्ती आला. ये ये. अरे ये ये ये. अरे तिच्या जवळ बैस. लाजतोस की काय? सरक सरक, आणखीन जवळ सरक. अरे वा. आचमन करा 3 वेळा पाणी प्या. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः. आता हे ताट उचलून त्यांच्या मांडीवर घ्यायला सांगा. हे घ्या. नवरदेव हातातली अंगठी काढून जे काही नाव ठेवायचं आहे ते तांदूळावर लिहा. त्या तांदूळावरती म्हटलं नाव लिहा. लिही ना. हो, या नाव काय लिहायचं असेल ते. अरे लिही लवकर. बघ ना. जे नाव आहे ते ठीक आहे. ओ म्हणजे मोनिका. आमची काहीच हरकत नाही बाबा. काय मोनिका विक्रांत दळवी. अभिनंदन. विक्रांत, एक विचारू? येस. एनी प्रॉब्लेम? काही असेल तर आत्ताच सांगा. म्हणजे लग्न लागेपर्यंतचे तुम्ही आणि लग्नानंतरचे तुम्ही. त्याचं काय? मी तेव्हापासून बघतीये, तुम्ही खूप अपसेट दिसताय, वेगळे वागताय. नाही, तसं काही नाहीये. आमचं काही चुकलं का? नाही. मग तुम्ही ताईशी असं का वागताय? विक्रांत, विक्रांत. अहो ताई हाक मारतीये. ताई हाक मारतीये. मला? हो, 2दा हाक मारली तिने.
नीट वागा बाळा, सगळ्यांना सांभाळून राहा आणि जावई बापूंची काळजी घे. ताई, विक्रांत वाट पाहत आहे. जावई बापू, पोरीची काळजी घ्या. तुम्ही नका काळजी करू. अहो आम्हाला मुलीसारखीच आहे ही. येऊ या. आले. या या, वेलकम वेलकम. बघू बघू झालं का सगळं? थांबा, मला आधी तिथे येऊ देत. थांबा. अनु मामा, माप तिला उलंडायचं, तुम्ही कशाला पुढे पुढे करताय? थोडंसं लावते. या. आता हे तांदळाने भरलेलं माप उजव्या पायाच्या अंगठ्याने आतमध्ये लोटून प्रवेश करायचं. काय झालं? बरी आहेस ना? हो. अगो बाई, आता कोणीतरी जा आणि दुसरे तांदूळ भरून आणा. जा. अगं ये, टेन्शन घेऊ नकोस. आपल्याकडचे सगळे दळवी खूप समजूतदार आहेत. नको इतके. काय? आम्ही सगळे नको इतके समजूतदार आहोत असं म्हटलं. हो की नाही विक्रांत?